तर मित्रांनो आम्ही आलोय शाळेत माऊलीची जुनी शाळा आहे। तर या ठिकाणी लहान लहान मुलांनी भाजीपाला विकायला ठेवलाय शाळेमध्ये। तर आपण त्यांचे भाव आपण विचारूया। तर या ठिकाणी रामा पण आहे जोडीला। तर हे बघा या स्टॉलवर काय काय ठेवले, पालकाची भाजी वगैरे ठेवलेलं आहे। केवढ्याला आहे बाई? 20 रुपयाला। 10 रुपये 20 रुपयामध्ये या स्टॉलवर बघा पालक भाजी, वांगे, इकडे कांदे ठेवले। हे बघा कांदे ठेवले। कांदे किती रुपये बाई? कसे? 20 रुपये। 10 रुपये वाटा आहे का? 10 रुपये वाटा दिला या ताईनं। यांनी पण कांदेच ठेवले। इकडे कांदे, वाल आणि काय ते घोसाळे ठेवले। याला गिलके म्हणतात, कोणी घोसाळे म्हणतात। कसं दिलं बाई? 10 रुपयाला। 10 रुपयामध्ये वाटा आहे हा। हे बघा इकडे कोथिंबीर आहे, वालवड आहे, अजून काय ते कढीपत्ता आहे। कढीपत्त्याचा वास बघ माऊली का भारी आहे का नाही? खूप भारी वास येतो याचा। कोथिंबीर पण खूप भारी, गावठी कोथिंबीर सारखी आहे। तर माऊलीनी टमाटा घेतला। टमाटा कसा दिला बाई वाटा? केवढा आहे? 10 रुपये। 10 रुपयामध्ये एवढे टमाटे आहे 10 रुपये। हा काय? लिंबू? माऊलीला लिंबू दिसले। लिंबू कस काय बाई? 10 रुपयात एक का दोन? 3 10 रुपयात 3 लिंबू आहे। आता हिवाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे स्वस्त झाले लिंबू। 10 रुपयात 3 लिंबू आहे या ठिकाणी। तर आता आपण पुढच्या स्टॉलवर जाऊया। या दीदीने काय ठेवलं बघितलं? कांद्याची पात ठेवली। कोणती भाजी माऊली? हा नाही माहिती। शेपूची भाजी, ही शेपूची भाजी। हे डांगर ठेवले। चल पुढच्या स्टॉलवर। तर या स्टॉलवर या दीदीने काय ठेवलं बघा? एवढ्या भाज्या ठेवल्या। टमाटे ठेवले, इकडे भोपळा ठेवला। या दादाने काय आणलं बघितलं? कढीपत्ता आणलाय। केवढ्याला आहे भाऊ? 5 रुपये। 5 रुपयामध्ये ही जुडी ठेवली दादाने। आणि या दादाने काय ठेवलंय बघा? मेथीची भाजी आहे, गाजर आहे, गाजर आणि हे काय आहे? फ्लावर, कोबी। कसं दिलं? 10 रुपयामध्ये। 10 रुपये। नको नको माऊली म्हणे खाऊन पाहू का? तर चला आता पुढच्या स्टॉलवर बघूया। या स्टॉलवर हे बघा यांनी काय काय ठेवलंय? गाजर, लिंबू, इकडं फ्लावर, कांदे। कितवीला आहे तू? दुसरीला आहे का? अच्छा, हे दुसरीचे विद्यार्थी। तर या ठिकाणी अजून इकडे भरपूर काय ठेवलेलं आहे। तर आपण इकडं पण बघूया। हे बघा पहिल्यापासून इथून बघूया आपण। तर यांनी हे बघा कोथिंबीर ठेवली, डांगर ठेवलं। इकडे हे बघा कोणत्या भाज्या आहे? ही कोणती भाजी बाई? चिलाची भाजी। बोल ना। हा पतंग बी का? माऊलीला तू पतंग दिसली। थांब जाऊ आपण। तर चला पुढच्या स्टॉलवर। आपण पुढच्या स्टॉलवर जाऊ आता। या मुलींनी काय ठेवलं बघा? कारले ठेवले, मस्त मस्त कवळे कवळे कारले बघा। तर या ताईंनी घेतले मेथीच्या भाज्या, मस्त आहे। केवढ्याला आहे? 5 रुपयामध्ये। 5 रुपयामध्ये मस्त। चला माऊलीला भेटायला आले बघा हे मुलं। तर चला पुढच्या स्टॉलवर जाऊ आपण। ह्या दीदीने बघा काय ठेवलंय? कोथिंबीर, पालक, लिंबू पण ठेवले। या दादाने ये काय रे दादा? ये काय? वाटाण्याची भाजी आहे। केवढ्याला आहे? केवढ्याला आहे? 5 रुपयाला। 5 रुपयामध्ये नवीनच भाजी पाहिली मी। तर या दादाने इकडे काय ठेवलं बघा? या शेंगा ठेवल्या, वेगवेगळ्या शेंगा ठेवल्या यांनी। पेरू पण ठेवले। चला पुढे बघूया आपण काय काय आहे। वांगे बघ माऊली, वांगे पाहिजे ना किती मोठे मोठे वांगे। केवढ्याला आहे? 10 रुपयात का? 10 रुपयात वांगे। 3 वांगे, खूप मोठे मोठे वांगे। त्याच्याबरोबर आळूचे पानं पण ठेवले बघा, आळूचे पानं। तर पुढच्या स्टॉलवर माऊलीला बोल ना। व्हिडिओ पाहतात? अरे वा, नेहमी व्हिडिओ बघतात का? अरे वा। तर या स्टॉलवर मिळत आहे पतंगी। त्याच्यानंतर आता मकर संक्रांत येते, त्याच्यामुळं या स्टॉलवर पतंग दिसली आहे। तर माऊली म्हणतोय पतंग पाहिजे। तर या ठिकाणी आहे बघा, हे 10 रुपयामध्ये मकर संक्रांतीला लागणारे हे लाडू, त्याच्याबरोबर हे तिळगुळ पण ठेवलेलं आहे। माऊलीला पतंग घ्यायची। तर माऊलीला पतंग घ्यायची। तर माऊलीला दिले 10 रुपये। माऊलीला घ्यायची पतंग। तर आता
माऊलीने ही 10 रुपयात पतंग घेतली या ठिकाणी त्या मेळाव्यातून, आनंद मेळाव्यातून. तर ह्या मुलींनी पण बघा कोणत्या भाज्या ठेवल्या या ठिकाणी. आणि ह्या मुलींनी इकडं काय वेगळं ठेवलंय. वेगळं काय नाही, भाज्या आहे, भाजीपाला आहे. जसं बाजारात मिळतं तसंच भाजीपाला आहे. वेगवेगळ्या जसं त्यांच्या शेतात जो पिकलतो त्यांनी आणलेला आहे. तर कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, पालक आहे, लिंब आहे. काय म्हणताय? व्हिडिओ बघता का माऊलीचे? आवडता का? नक्की. अच्छा, माऊलीचे व्हिडिओ नेहमी बघत असतात हे मुलं. तर चला, या स्टॉलवर काय ऊस पण ठेवला. ऊस ठेवला यांनी. ऊस केवढ्याला आहे दादा? ऊस 5 रुपयामध्ये ऊस ठेवला बघा यांनी. ऊस हे बघा, ऊस ठेवलाय त्यांनी. तर हिवाळ्यामध्ये ऊस खायला जरा सर्दी होईल. पण यांनी बघा ना काय भारी असं डांगर पण ठेवलेलं आहे त्यांनी विकायला. एकदम ताजं डांगर आहे. तर इकडचे स्टॉल आपले बघून झाले मित्रांनो. तर आता इकडं काय आहे, इथं यांचे स्टॉल पण संपत आले. तर यांनी गवती चहा पण आणला होता बघा. आणि माऊलीला तर काय मुलंच थोडी ना, कोणी ना कोणी सारखं भेटतंच आहे माऊलीला. तर एकंदर या शाळेमध्ये आनंद मेळाव्याला अशी गर्दी होती आणि खूप सारे स्टॉलवर गर्दी आहे आतमध्ये. तर आपण या आनंद मेळाव्याचा खूप चांगला असा आनंद घेतला आहे. आणि या आनंद मेळाव्यातून मोठं झाल्यानंतर आपण कसं कमवायचं, त्याच्यातून बॅलन्सिंग किती राहील, नफा तोटा कसा राहतो, त्याच्यात बरंच काही शिकायला मिळतं. त्याच्यामुळं हा आनंद मेळावा फार गरजेचा आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.